नमस्कार, विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं। चला, आज मी ना टेरेसवर कुंड्यांमध्ये बिया टाकलेल्या, तर त्याच्यातल्या मला त्या बियांपासून ही दोडके मिळाले 2 आणि दुधी मिळाले 2-3। तर आज मी दोडक्याची ओली मिरची टाकून भाजी बनवली आहे। तर तुम्हाला दाखवते मी आमच्या घरी कशी भाजी बनवली जाते ती। तर इथे बघा, आपण असं दोडकं चांगलं त्याच्या ज्या शिरा आहेत त्या काढून घेतल्यात। पूर्ण साली काढलात तरी चालेल, मी थोड्या थोड्या साली शिल्लक ठेवल्यात, कारण थोड्याशा साली शिल्लक ठेवल्या की चव पण छान लागते। तर ह्या शिरांपासून पण दोडक्याच्या ना चटणी बनवली जाते, तर ती आपण नंतर बघू। तर इथे बघा, मी दोडकं असं थोडं मोठं मोठं कट करते, कारण एक वाफ आल्यानंतर हे पटकन शिजतं, म्हणून मी त्याला मोठं मोठं कट केलंय। तर आता आपण फोडणीची तयारी करूया। तर फोडणीमध्ये बघा, आपण तेल टाकलं, मोहरी टाकली आहे इथे, आणि त्यानंतर आपण टाकतोय कांदा पण छान परतूया, आणि त्यानंतर आपण टाकूया ओली मिरची ह्याच्यामध्ये। तर कांद्याला पहिलं परतून घेऊया। कढीपत्ता सुद्धा मी टाकलाय बघा इथे। तर असं मस्तपैकी फोडणी अशी तयार करून घेऊया आपण। तर त्याच्यात ओली मिरची पण टाकून घेऊया आपण, ती पण चांगली अशी फिरवून घेते मी। आणि त्यानंतर आपण थोडंसं ह्याच्यात मीठ टाकूया आणि हळद टाकूया, कारण कांदा चांगला लाल झालाय बघा। आणि आमच्याकडे ओली मिरची टाकून सुद्धा दोडक्याची भाजी करतात आणि मसाला टाकून सुद्धा करतात। तर आज मी ओली मिरचीची बनवली आहे। ही चपाती भाकरीबरोबर खूपच चविष्ट लागते। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे बघा, मी दोडकं छान असं फोडणीमध्ये परतून घेते। आता ह्या दोडक्याला पाणी असतं, त्यामुळे पाणी अजिबात एक थेंब सुद्धा नाही टाकणार आहे। ह्याच्यात मी भिजत घातलेली चणा डाळ टाकली आहे। चणा डाळ 2 तास भिजवून ठेवलेली। तर आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया। हळद मीठ आपण टाकून झालेली आहे इथे। तर सगळी भाजी अशी मस्तपैकी मिक्स करून घेतली आपण। आता ह्याच्यावर झाकण ठेवते मी। 5 मिनिटांनंतर मी तुम्हाला झाकण काढून दाखवते की बघा तुम्ही इथे किती पाणी सुटले ते भाजीला, कारण दोडक्यामध्ये पाणी भरपूर असतं, जसं पडवळमध्ये असतं तसं, आणि याच पाण्यामध्ये ही डाळ शिजली जाणार आहे। तर आपण परत एकदा झाकण ठेवूया। असं मी 2-3 वेळा ह्याच्यावर झाकण ठेवलं आणि काढलंय, आणि छान अशी भाजी बघा आपण इथे शिजवून घेतली आहे। बघा तरी सुद्धा किती पाणी दिसते ते। थोडा वेळ ओपन ठेवलं की हे सगळं सुकून जातं। तर आता बऱ्यापैकी पाणी ह्याच्यातलं संपलंय। आता वरून आपण खोबरं टाकूया आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि छान भाजी परतून घेऊया। तर इथे आपली बघा मस्तपैकी भाजी तयार होणार आहे, आणि चपाती आणि भाकरी बरोबर अप्रतिम भाजी झाली होती। तर इथे बघा, आपण अशी व्यवस्थित ढवळून घेतोय तिला। तर बघा किती छान कलर आलाय तो। आणि हे जे दोडकं आहे ना, ते गावठी आहे, जे कोकणात तयार होतं ते। तर त्याची भाजी म्हणजे अप्रतिमच होणार आहे चवीला। धन्यवाद।